वा वा वा, काय छान दिसताय तुम्ही सगळे. बरं एक काम कर, हो स्वामी. कपिले तुझ्या कपड्याचा धागा निघाला होता, तू काय केलंस? स्वामी दाताने तोडला. माईने दागिना नीट केला. हे कपडे तुम्ही स्वतः करता निवडले, याची काळजी घेतली. पण ज्या शरीरावर तुम्ही हे कपडे चढवले ते शरीर कोणी निवडलं? स्वामी तुम्हीच. आयुष्यात देखील काही नाती तुम्ही निवडता. मित्र, सहकारी, बायको अशी विविध नाती. पण रक्ताचं नातं मात्र तुम्ही निवडत नाही, ते देव तुमच्या करता निवडतो. त्या नात्यांचा अनादर म्हणजे देवाचा अनादर. त्या नात्यांना दुरावणं, त्यांच्याशी वाईट वागणं म्हणजे देवाला दुखावणं. आणि देवाला दुखावणारा कधी सुखी राहू शकत नाही. शिव शंकर शंभो. यमू, जेवायला चल. यमू, हे काय? हे मुलींसाठी नसतं. दे ते उपरण इकडे. नाही, हे मला आवडले. हे मी माझ्याकडेच ठेवणार. हट्ट करू नकोस बाळा. दे ते उपरण इकडे दे. नाही. सोमेशा, तिला आवडलंय ते उपरणं तर राहू दे तिच्याकडे. कधी कधी मुलांचे लाड पुरवावेत. राहू दे तुला. हो. स्वामी, तुमच्या आशीर्वादाने माझी यमू बरी झाली. धन्यवाद स्वामी. चला सुरुवात करा जेवणाला. ताटातले हे सगळे पदार्थ ताईला खूप आवडायचे. अगदी जशाच तसं. डावी बाजू, उजवी बाजू, अगदी चोख. शिरा तर ताईला खूप आवडायचा. हे घे. तुला शिरा प्रचंड आवडतो माहितीये मला. छान झाला या ताई शिरा. आता मी तुला भरवतो शिरा. अरे नको. का? अगं घे ना. अरे खरंच नको. ताई नाही का म्हणतेस? तुलाही शिरा खूप आवडतो मला माहितीये. आवडतो ना, खूप आवडतो. पण मी शिरा आता वर्ज केलाय. पण का? जोपर्यंत तुला नोकरी मिळत नाही, तुझं सगळं मार्गी लागत नाही, तोपर्यंत मी शिरा खाणार नाही. आणि एकदा का तुझं आयुष्य मार्गी लागलं की मग मी मनसोक्त शिरा खाणार. माझं सगळं एकदा मार्गी लागलं ना की तू फक्त आराम करायचा. आणि मग आम्ही तुमची सेवा करू. आयुष्यभर तू आमच्यासाठी झगडलीस. इथून पुढे आम्ही तुझी सेवा करू. ते बघूयात नंतर. मी मात्र आयुष्यभर स्वामींची सेवा करणार. श्री स्वामी समर्थ. हीच माझी खरी साधना. सत्य आहे ताई. तू 100 वर्ष जगणार आणि 100 वर्ष स्वामींची सेवा करणार.
हाच तर माझा अंतिम संकल्प आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंतचा हेतू. ताईची इच्छा अपूर्णच राहिली. ताई 100 वर्ष जगली असती, पण अचानकच गेली ती. हो ना, ना काही आजार ना काही त्रास. त्यांचं जाणं धक्कादायकच होतं. अजूनही कोडच आहे ते. जे घडतंय ते तुम्ही आम्ही कोणी थांबवू शकत नाही. तुमच्या मुलीचा जन्म तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचवण्याकरता झालाय. सुभद्रे, सुभद्रे, सुभद्रे. शिस्त नाही का तुला वाढायची? कडी वाढताना खाली सांडते ते दिसत नाही का? बायकांना शिस्त नसली की घर बेशिस्त होतं. बाईच्या हाताला वळण असणं फार महत्वाचं असतं. तुला माझा राग येतोय ते माहितीये मला, पण लक्षात ठेव, तुला मीच शिस्त लावणार आहे. स्वामी, आहे कसं शक्य आहे? आता इथे गुलाबाच्या पाकळ्या होत्या आणि आता आहेत देठ आणि काटे. माणूस बराचदा हेच करतो. काटे समजून पाकळ्या फेकून देतो आणि पाकळ्या समजून काटे ठेवून घेतो. स्वामी, तुम्ही काय बोलताय ना, मला काही समजत नाहीये. चल. दत्ताजी, सुभद्रा, अरे यशोदा तुमच्या आयुष्यात पाकळ्यांचं काम करत होते, पण तुम्ही तिला काटा समजून फेकून दिला. तर पदोपदी तुम्हाला याची जाणीव होत राहणार. शिवारे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. आणि काय ग सुभद्रे, माझं ताट पुरुषांच्या जोडीने कशाला वाढलंस? जा, माझ्यासाठी दुसरं ताट पाड. सोमेश, मी तुला आज पुरणपोळी भरवणार माझ्या हाताने. अरे दत्ता, तू नको नाराज हो, तुलाही भरवते. हे घे.
माझं सारखंच प्रेम आहे दोघांवर, तुमच्या दोघांचं कमी जास्त असलं तरी. काका, माझ्या बोटाला का चावला? त्रास होतोय मला. अगं बाळा, चुकून झालं ते. हे सगळं भयंकर आहे. नको नको, आता मी इथे थांबणार नाही. कपिले, काय झालं स्वामी? काही हवंय? भूक लागली आम्हाला. चल भाकऱ्या करायला गे. हो, हत्ता करते. आणि काय ग, भाकऱ्या भाजायला काय लागतं? अहो तवा. असं म्हणतेस? हो, बर, चल दा. आत्ता करते. हा, बघितलं गायताई, आज भाकऱ्या थापायची जबाबदारी आपल्याकडून काढून स्वामींनी कपिलाताईंना दिली. माई, अहो नका काळजी करू, यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. ती आहेच म्हणा. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.